पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने जगातील पहिला ऑप्टोसार उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 2. जागतिक ॲथलेटिक्स दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 7 मेला. प्रश्न 3. जागतिक पोलाद संघटनेनुसार पोलादाचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश कोणता? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 4 पाहूया. मे 2026 मध्ये पार पडलेल्या मियामी ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर त्याचं उत्तर आहे एंड्रिया किमी अँटोनेली यांनी. प्रश्न 5. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली ब्रेन कम्प्युटर इंटरफेस परिषद कुठे आयोजित केली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 6. भारत आणि इतर कोणत्या देशाने व्यापार, गुंतवणूक आणि तांत्रिक भागीदारीला चालना देण्यावर सहमती दर्शवली आहे? तर त्याचं उत्तर आहे व्हिएतनाम. प्रश्न 7 पाहूया. राष्ट्रीय परिचारिका दिन नॅशनल नर्स डे कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 6 मेला. प्रश्न 8. 14 डायव्हर्सनी पाण्याखाली मानवी स्तंभाची सर्वात उंच रांग तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोठे प्रस्थापित केला? तर त्याचं उत्तर आहे अंदमान निकोबार इथे. प्रश्न 9. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे CBFCचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे शशी शेखर वेंपती यांची. प्रश्न 10 पाहूया. पद्मा दोरी हा उपक्रम कोणत्या दोन प्रदेशांच्या वस्त्र परंपरामधील एक सहयोग आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत ईशान्य प्रदेश व मध्य प्रदेश. प्रश्न 11. दिल्ली मेट्रो स्थापना दिन सोहळ्यात मेट्रो वुमन ऑफ द इयर या किताबाने कोणाला सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे सुषमा यादव यांना. प्रश्न 12. महानगर गॅस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची. प्रश्न 13 पाहूया. जीवाश्म इंधनापासून दूर जाण्याबाबतची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या देशात आयोजित केली होती? तर त्याचं उत्तर आहे कोलंबिया इथे. प्रश्न 14. कोणत्या राज्याने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठीचा रागी जावा कार्यक्रम 2029 पर्यंत वाढवला आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 15. केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 वरून वाढवून किती करण्याला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे 38 करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू व राजधानी आहे अमरावती. राज्यपाल आहेत जस्टिस अब्दुल नजीर हे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 16. भारत आणि कोणत्या देशादरम्यान सिनबॅक्स 2 हा द्विपक्षीय लष्करी सराव सुरू करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि कंबोडिया देशादरम्यान. प्रश्न 17. 2025 या वर्षात कोणते भारतीय राज्य सागरी माशांचे सर्वात मोठे उत्पादक बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य. तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री सध्या त्यांचं इलेक्शन चालू आहे. मुख्यमंत्री ज्या वेळेस होतील त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 18 पाहूया. कोणत्या न्यायव्यवस्थेला सरन्यायाधीशांनी देशातील पहिली कागदविरहित राज्य न्यायव्यवस्था म्हणून घोषित केले? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यातील. प्रश्न 19. आशियातील सर्वाधिक उंचीवरील वन्यजीव मार्गिकचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशात. प्रश्न 20. भारतातील F1 कार्यक्रमासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे श्रेयस अय्यर यांची. प्रश्न 21 पाहूया. कोणाला प्रतिष्ठित WWF मछली राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे अनिता चौधरी यांना. प्रश्न 22. सॅव्हिल्सने प्रकाशित केलेल्या ग्रोथ हब्स इंडेक्सनुसार 2035 पर्यंत जगातील सर्वात वेगाने वाढणारे प्रमुख शहर म्हणून कोणत्या शहराला स्थान देण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे बेंगलोर शहराला. प्रश्न 23. MSME सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत खेडा यांनी. प्रश्न 24 पाहूया. भारत जगातील कितवा मोठा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार बनला? तर त्याचं उत्तर आहे 3ऱ्या क्रमांकाचा. प्रश्न 25. जागतिक सी फूड काँग्रेस 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ती चेन्नई इथे. 26 प्रश्न तुमच्यासाठी.
जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्र राज्याचे कितवे राज्यपाल आहेत? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये रिव्हिजन पाहू. कोणत्या भारतीयाची बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन परिषदेचे अध्यक्षपदी नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे पी.व्ही. सिंधू यांची. युरोपियन राजकीय समुदायात कोणता बिगर युरोपियन देश सामील झाला? तर त्याचं उत्तर आहे कॅनडा. प्रश्न 3, कोणते ठिकाण भारताचा पहिला मोती शेती समूह बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे हजारीबाग, झारखंड इथे. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या देशाने बायकोनूर स्कॉमोड्रोन कझाकस्तान येथून सोयूज 5 रॉकेटची यशस्वी चाचणी केली? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने. प्रश्न 5, एडोबीने आपल्या ग्लोबल डिलिव्हरी सेंटरचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे मनोज नागपाल यांची. प्रश्न 6, मॅड्रिड ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे जेनिक सिन्नर यांनी. प्रश्न 7 पाहूया. जून 2026 मध्ये ब्रिक्स कृषी मंत्र्यांची बैठक भारतातील कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे इंदोर इथे. प्रश्न 8, जागतिक पोर्तुगीज भाषा दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर तो 5 मेला. दरवर्षी आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस 2026 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर तो 4 मेला. प्रश्न 10 पाहूया. दुसरे आंतरराष्ट्रीय स्थलांतर पुनरावलोकन मंच IMRF कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे न्यूयॉर्क. प्रश्न 11, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला CAS-502 हा उपग्रह कोणी विकसित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरियाने. प्रश्न 12, बालिकातन 2026 हा लष्करी सराव सध्या कोणता देश आणि अमेरिका यांच्या दरम्यान आयोजित केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे फिलिपिन्स. प्रश्न 13 पाहूया. रशिया देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे मॉस्को. प्रश्न 14, पहिली महिला रेडिओ पत्रकार लिली दास यांचे नुकतेच वयाच्या 90व्या वर्षी कोणत्या राज्यात निधन झाले? तर ते आसाम राज्यामध्ये. आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा व राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. प्रश्न 15 पाहूया. कोणता देश अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करणारा जगातील 33वा देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 16, सचित्र वार्तांकन आणि भाष्य श्रेणीतील 2026चा पुलित्झर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे सुपर्णा शर्मा RK आनंद यांना. प्रश्न 17 पाहूया. पाथकाइंड नावाचा भारताचा पहिला AI ऑर्बिटल डेटा सेंटर उपग्रह कोणत्या भारतीय स्पेस टेक स्टार्टअपद्वारे विकसित केला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे पिक्सल व सर्वम. प्रश्न 18, भारतीय नौदलात सामील झालेली INS महेंद्रगिरी ही कोणत्या प्रकल्पना अंतर्गत बांधण्यात आलेली स्टेल्थ ब्रिगेड आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रोजेक्ट 17A. प्रश्न 19, संशोधन आणि विकासावर सर्वाधिक खर्च करणारा जगातील सर्वात मोठा देश कोणता? तर तो आहे चीन हा देश. प्रश्न 20 पाहूया. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण बनल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे अश्विनी भिडे या. प्रश्न 21, मिस इंडिया वर्ल्ड 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर त्याचं उत्तर आहे साध्वी सतीश सैल यांनी. प्रश्न 22, बहुचर्चित ग्रेट निकोबार इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प कोणत्या समुद्रधुनीजवळ आहे? तर त्याचं उत्तर आहे मलाक्का समुद्रधुनीजवळ. प्रश्न 23 पाहूया. RBIचे नवीन उपगव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे रोहित जैन यांची. प्रश्न 24, भारत जनगणना 2027 चे ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे सुदर्शन पटनायक यांची. प्रश्न 25 पाहूया. ईशान्य आदिवासी वसंत महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गुवाहाटी इथे. प्रश्न 26, 11वी मिशन प्रमुखांची HOMS परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 27 पाहूया. इन्फोसिसच्या नव्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे नितीन परांजपे यांची. प्रश्न 28, तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.